सदास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे हे माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचा आणि लघुकाव्यांपैकी एक 21 समासी अर्थात जुना दासबोध याचा आपण सध्या चिंतन करतो आहोत. काल आपण 3ऱ्या दशकातील 40व्या ओवीपर्यंत आलो होतो. आज आपण 3ऱ्या दशकातील 41व्या ओवीपासून पुढे समर्थ काय सांगतायत त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जो समाधानी वक्ता तयासी निरूपणी समता, आपुली पारखी विभक्तता नाही जयासी. श्रीराम. असो वक्ता आशारहित तयाची वक्तृत्वहित, दुराशा धरी जयाचे चित्त तो वक्ता नको. श्रीराम. आता सो सद्गुरुवीण पोटस्ते शिकविल कवण, समदृष्टी जयाची पूर्ण ऐसा तो विरुळा. श्रीराम. आता श्रोतयाचा विचार
श्रोता पाहिजे सादर, मननशील सारासार, विवेके निवडी श्रीराम. श्रोता आदरे श्रवण करी, तेणे उचंबळे आनंद लहरी. श्रोते वक्ते अर्थांतळी, मिळवून जाती श्रीराम. समर्थ या ठिकाणी या 43व्या ओवीपर्यंत वक्ता कसा नसला पाहिजे त्याचं वर्णन ते चालू आहे. समर्थ म्हणताय, जो समाधानी वक्ता, तयासी निरूपणी समता, आपुली पारखी विभक्तता नाही जयासी. जो वक्ता समाधानी आहे, त्याला काही आपला संप्रदाय वाढवायचा नाहीये किंवा त्याला शिष्यांचा समुदाय वाढवायचा नाहीये, काही कुणाकडनं अपेक्षा नाहीये. केवळ जनसामान्यांच्या उद्धरणासाठी जो विवेचन करतो, निरूपण करतो, समर्थ सांगतायत असा वक्ता असला पाहिजे. त्याने निरूपण करत असताना समबुद्धी ठेवली पाहिजे. हा आपल्या संप्रदायातला माणूस आहे, मग याला जरा व्यवस्थित सांगा. ती काय वेगळ्या पंथातली लोक आहेत, मग काहीतरी आपली वेळ मारून न्या, टाइमपास करण्यासाठी म्हणून बोला, असं करून नाही चालणार. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मुंबईचं एक गीता पठन मंडळ आहे. सौ वंदना कुमकीकर या त्या मंडळाच्या प्रमुख आहेत. त्या तशा नांदेडच्या, पण ते मुंबईत जाऊन स्थायिक झाले. मग त्यांनी मला एके दिवशी सांगितलं की आमचं दर आठवड्यातला एक दिवस आम्ही गीता पाठ करत असतो आणि गीता आणि दासबोध यात संदर्भ एकमेकांचे कुठे कुठे आलेले आहेत त्यावर तुम्ही काही विवेचन करा. म्हणलं ठीक आहे. किती वेळ आहे? ते म्हणाले 20 ते 25 मिनिटं. कारण गीता पठन होणार, त्याच्या अगोदर काही विवेचन होणार, त्यानंतर आरती होणार, सगळा 1 तासाचा कार्यक्रम. त्यामध्ये 20 ते 25 मिनिटं तुम्हाला आहेत म्हणाले. समर्थांनी गीतेतले संदर्भ कुठे कुठे घेतलेले आहेत याचा एक धावता आलेख मी त्या दिवशी त्यांच्याकडे दिला. ऑनलाईन बैठक होती, ती आभासी सभा. त्या ठिकाणी ते ऐकल्यानंतर त्यातली बरीचशी मंडळी, त्यांनी काही फार दासबोधाचा अभ्यास केलेला आहे किंवा फार पारायण केली आहेत अशातला भाग नाही आहे. कधीतरी पारायण केलेलं आहे, ऐकून आहे दासबोध ग्रंथ कसा आहे काय नाही. आता मला जर असं वाटलं असतं की काय करायचं आपल्याला सांगून, हे काही समर्थ संप्रदायाची माणसं आहेत का, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारी माणसं आहेत का, असा जर विचार केला असता आणि मी जर ती बोळवण केली असती किंवा मी जर नाही म्हणालो असतो तरी चाललं असतं. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, मला नंतर बऱ्याच जणांनी फोन केले. जवळपास 80-82 लोकांची उपस्थिती होती त्या दिवशी. बऱ्याच जणांनी फोन केले. त्यातली बरीच मंडळी दासबोधाच्या अभ्यासासंदर्भामध्ये चौकशी केली. त्यांनी प्रवेश कधी मिळेल, माझी खूप दिवसाची इच्छा आहे, घरामध्ये आमच्या दासबोध आहे, माझी एक परीक्षा झाली होती, समर्थ विद्यापीठाच्या काही परीक्षा आहेत का, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, असा अपपर भेद समर्थ म्हणतात वक्त्यांनी करू नये. आणि आपण तो कधीही करता उपयोगी नाही. कुठल्याही व्यासपीठावर जावं, साकल्याने सगळं सांगावं. ठीक आहे, एखाद्या पंथाबद्दल
माहिती असेलच असं नाही, परंतु काही संदर्भ आपल्याला जोडता आले पाहिजेत आणि समत्व बुद्धीनं आपण आपलं विवेचन केलं पाहिजे. आपल्या मठाचा आहे, आपल्या आश्रमाचा आहे, आपला गाववाला आहे, आपल्या संप्रदायाचं आहे म्हणून व्यवस्थित सांगायचं, असं बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात. वेगवेगळ्या व्यासपीठांवर आपल्याला बोलावलं जातं. आपण आपलं बेस सोडायचा नाही आहे, कारण आपल्याकडे काय आहे, बेस जो एवढी वर्ष झाली आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत. अनेक उदाहरणं समर्थांच्या चरित्रातली, त्यांच्या शिष्यांच्या चरित्रातली आपल्याला देता येतात, सहजपणे सुचतात. पण म्हणून त्यांच्या विषयाला हातच लावायचा नाही असं करून कसं चालेल? ते म्हणतील मग कशाला बोलवलं यांना, यांचंच आंबेडकरांना लावता येते. आपल्याला संदर्भ जुळवता आला पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, असो वक्ता आशा रहित तयाचेची वक्तृत्व हित, दुराशा धरी जयाचे चित्त तो वक्ता नको श्रीराम. ज्या गोष्टी मिळणार नाहीत अशा गोष्टींची अपेक्षा ठेवून बोलणं, किंवा बोलायला मी येईन पण असं पाहिजे, दोन अर्थ आहेत दुराशा. एक दुरी आशा, जे मिळणार नाही ते, आणि वाईट अपेक्षा, एवढं मिळालं पाहिजे, तेवढं मिळालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, माझी व्यवस्था अशी झाली पाहिजे. मी विदर्भामध्ये 2 वर्षाखाली गेलो होतो. चंद्रपूर जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी मी गेलो होतो. आणि मठ होता, एक दिवस थांबून लगे निघायचं होतं. ज्या ठिकाणी मी उतरलो होतो ते होतं मंदिर हनुमंताचं. आणि ते म्हणाले की, जे आयोजक होते ते म्हणाले, आपल्याला ज्यांच्याकडे तुम्हाला तुमची व्यवस्था केली होती त्यामुळे त्यांच्याकडे अडचण झाली आहे, त्यामुळे ते गेलेत गावाला. ऐसपैस घर होतं, छान होतं, पण म्हणले ऐन वेळेवर आता काल रात्री तसं झालेलं असल्यामुळे आता मी सकाळी उतरलो तिथं, रात्री बसरून सकाळी उतरलो. ते म्हणाले, मंदिरामध्ये तुम्हाला राहायला जमेल का? वरपत्रे. दासनवमीचा उत्सव साधारण एप्रिल महिना. मी म्हणलं मला काही हरकत नाही, फक्त बाथरूम टॉयलेट असलं म्हणजे संपला विषय, बाकी काही लागणार नाही. हनुमंताच्या दारामध्ये आपल्याला राहायला मिळतंय हे आपलं भाग्य म्हणलं पाहिजे. त्याच वर्षी मी भंडाऱ्याला गेलो. आपल्या या व्यासपीठावरच्या सौ कल्याणी जोशी आहेत, त्यांच्याकडे गेलो. 2 दिवस विषय मांडायचा होता. दासनवमीचाच उत्सव होता. मंदिराच्या समोर जे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये माझी व्यवस्था करण्यात आली. जे असेल ॲक्सेप्ट ॲज इट इज, त्यात आपल्या आवडीनिवडी नाही लावल्या पाहिजेत. समर्थ म्हणतात, असो वक्ता आशा रहित तयाचेची वक्तृत्व हित. कुठल्या वक्त्याचं वक्तृत्व, त्याचं निरूपण, त्याचं विवरण हितकर होईल? ज्याला कशाची अपेक्षा नाहीये तो. दुराशा धरी जयाचे चित्त तो वक्ता नको.
द्रव्य पाहिजे, राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, काही वस्तू पाहिजे, धान्य पाहिजे. अशा गोष्टींची अपेक्षा ठेवणारा वक्ता काय देणार? ज्याच्या अपेक्षा संपलेल्या नाहीये तो लोकांना अपेक्षा विरहित व्हा म्हणून काय सांगणार? आणि अशा सांगण्याला फलेच्छा मिळत नाही, फळ मिळत नाही. ते सांगणं वांझोट आहे. जसं बोलावं तसं वागलं पाहिजे. संपत्ती नश्वर आहे, वस्तू नश्वर आहे, काय पडलंय ह्याच्यामध्ये? आणि घरी मावता मावे ना, कुठे ठेवू काय नाही असं झालंय. समर्थ म्हणतात असा वक्ता उपयोगाचा नाही. यामुळे यापुढे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या कार्यक्रमासाठी कुठल्या वक्त्याला बोलवावं. बऱ्याच ठिकाणी प्रवास करताना असा विचित्र अनुभव येतो. ते म्हणतात मागच्या वर्षी आम्ही असं यांना बोलावलं होतं, पण त्यांची व्यवस्था ठेवताना आणि त्यांचे सांभाळताना त्यांना नाकी 9 आले. अहो, आपण त्यांच्यात मिसळलं पाहिजे, त्यांच्यासोबत बसलं पाहिजे, त्यांच्यासोबत जेवण केलं पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, त्यांच्यासारखं झालं पाहिजे. तर त्यांना आपण सांगू त्याच्याबद्दल काहीतरी अप्रूप वाटेल, खरं वाटेल. नाही तर मग काय, फक्त तो टाइमपास होईल. आता असो सद्गुरुवीण पोटस्ते शिकविल कवणा, समदृष्टी जयाची पूर्ण, ऐसा तो विरुळा श्रीराम. समर्थ म्हणतात अशी समदृष्टी असणं, असा समदृष्टी असलेला वक्ता, निस्पृहता असलेला वक्ता आपण कुणासमोर सांगतो आहोत? मोठी सभा आहे का? मोठे मोठे लोक येणार आहेत का? याचा विचार न करता आपलं ज्ञानदान करणारा वक्ता हा अत्यंत विरळ आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. कल्याणीताई आहे तिथं, बरोबर आहे म्हणतायत. आता असो सद्गुरुवीण. समर्थांनी या समासामध्ये वक्त्याला गुरुस्थानी मानलेलं आहे. या समासातली ओवी क्रमांक 15 आपण जर पाहिली तर समर्थ म्हणतात जो गुरु विश्वासाचा, जेथे अंकुर नाही भेदाचा, तोची वक्ता आपाडांचा सकळासी बोधी. ओवी क्रमांक 15. गुरुस्थानी वक्त्याला मांडलेले समर्थ म्हणतायत जो गुरु विश्वासाचा, जेथे अंकुर नाही भेदाचा, त्याच्या मनामध्ये कुठलाही भेद नाहीये. सभेमध्ये चांगले लोक आलेत का? व्यवस्था कशी आहे? का पोरटोर आणून बसवली आहेत? तोची वक्ता आपाडांचा सकळासी बोधी. आमचे समर्थ काय म्हणतात? भेटो कोणी एक नर, धेड मार चांबार, राखावे त्याचे अंतर, या नाव भजन श्रीराम. मी नेहमी म्हणतो 350 वर्षापूर्वी भजनाची एवढी व्यापक व्याख्या करणारा संत नाहीये. अहो, किती आयाम आहेत समर्थांच्या अंगी. या ठिकाणी समर्थ म्हणतायत 43व्या ओवीमध्ये, आता असो सद्गुरुवीण पोटस्ते शिकविल कवण. अहो, त्याला तळमळ आहे. जुना दासबोधामध्ये मी पण विरहित साधना सांगितली आणि पुन्हा समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात अरे तुझ्या मी पणासी निर्मूळ केले दासबोधी, पण तुझं मी पण गेलंच नाही. बरं, तू काही तोंडाने सांगतही नाही, तुझा भिडस्त स्वभाव पडला. तू ये जवळ, तुला पुन्हा मी ते सांगतो. सद्गुरूंना तळमळ असते शिष्याबद्दल. आता असो सद्गुरुवीण पोटस्ते शिकविल कवन. कोण शिकविल एवढ्या तळमळीनं?
कोण सांगील आपल्या उद्धाराचं काम? ज्याला त्याला पडलेले पैशाचं. आपण मध्यंतरी मी सांगितलं, ती पोस्ट वाचली मी. समर्थ संप्रदायामध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे. 2000 रुपये 3 दिवसाचे, त्यामध्ये निरूपण आहे, AC हॉल आहे. समदृष्टी जयाची पूर्ण, ऐसा तो विरुळा. माझ्या समोर एक प्रसंग आहे. जांबेला समर्थांच्या जन्मगावी समर्थ होती. सुनील दादा चिंचोळकर 2018ला गेले. ही 2017ची गोष्ट आहे. मे महिना आहे. तुम्ही कल्पना करू शकता, मराठवाड्यामध्ये मे महिना, आणि तोही जांबेसारख्या ठिकाणी अत्यंत रखरखीत प्रदेश. 2017ला काही मुलांना तिथं चैतन्य ज्ञानपीठाचं काम ते चालू आहे ना, तर त्याचा एक उपक्रम म्हणून आदरणीय गोरे काका, आमच्या नांदेडचे नांदेडकर, संभाजीनगरचे रवींद्र भांबरे, ही सगळी मंडळी, कवठेकर, या सगळ्या मंडळींनी मुलांसाठी एक शिबिर ठेवलं. 7 दिवसाचं निवासी शिबिर. आणि ते सुनील दादांना म्हणाले की मुलांसाठी आपण शिबिर ठेवतो, तुम्ही 7 दिवस जांबेला या. आता मला तुम्ही सांगा, सुनील दादा तेव्हा किडनीच्या त्रासाने त्रस्त होते. 2016च्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून त्यांना त्रास चालू झाला. ते घडीत येऊ शकले नाहीत. डॉक्टरांनी सांगितलं घराच्या बाहेर पडायचं नाही. क्रिएटिनिन लेवल खूप वाढली होती. 1.5 वर्ष त्यांनी अंगावर ते दुखणं काढलेलं आहे. त्या काळामध्ये ते जांबेला आले. सांगितलं होतं की 50 मुलं आजूबाजूच्या गावातली येणार आहेत. ती काही गडावरचं किंवा घळीवरचं मुलांचं शिबिर नव्हतं. लोकांनी गाडीमध्ये मुलं आणून सोडायला. आजूबाजूच्या खेड्यातली मुलं आहेत. सुनील दादा चिंचोळकर पुण्याहून आले 7 दिवसासाठी. आपल्यापैकी किती लोक जांबेला गेलेले आहेत मला माहिती नाही. या 5-7 वर्षाखाली त्या ठिकाणी 5-6 रूम बांधलेले आहेत. पण अगोदर सगळी पत्र होती. आणि ज्या ठिकाणी 2016ला मुलांचं दुपारचं ही जी सगळी व्याख्याने ज्या ठिकाणी होत होती, ती रूम पत्र्याची होती. दुपारचं भोजन, 2-2.5 तासाचा अवकाश, सकाळी 2-3 सत्र, संध्याकाळी 2 सत्र, खेळ, असं सगळं वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी होणार होते. मुलं कमी आली. 20 मुलं होती, 20-22 मुलं होती. 2-3 दिवस गेले. त्या रूम मध्ये जो फॅन होता छताला टांगलेला, तो पंखा सुद्धा बंद होता. तिथले जे विश्वस्त होते, त्या विश्वस्तांना सुनील दादा चिंचोळकर म्हणाले की आओ, उकाडा असाही आहे. इथं बसून सगळं मुलं शिकतात, मलाही बसावं लागतं. हा फॅन दुरुस्त करता आला तर. ते विश्वस्त म्हणाले आज संध्याकाळी सगळे फॅन नवीन टाकून देऊ म्हणाले. संध्याकाळपर्यंत फॅन लागेल म्हणाले तिथं. संध्याकाळ तर झाली. दुर्दैव असं आहे की फॅन काही लागले नाहीत. सुनील दादा चिंचोळकर सोडून गेले का? समबुद्धी, अपेक्षा रहित निस्पृहता. काय तर 15-20 मुलांच्या समोर आपण बोलतो आहोत, कशासाठी आलो तिथं, असं वाटलं का सुनील दादा चिंचोळकरांना? समर्थ म्हणतात ऐसा तो विरुळा, तो अत्यंत कुठेही सापडणार नाही.
ही जी 42वी ओवी आहे, असो वक्ता आशा रहित, तयाचेची वक्तृत्व हित, दुराशा धरी जयाचे चित्त, तो वक्ता नको. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, गुरु शब्दज्ञान काबाडी, शिष्य विषयांचा बराडी, हातो मांडीला विनोद, क्रियेवीण शब्दबोध. गुरु आस धरुनी बोले. समर्थांनी किती सुरेख, अगदी वर्मावर बोट ठेवलंय. गुरु आस धरुनी बोले, शिष्य वरपंगाने डोले. काही देता आनंदावे, रीते येता कुसमुसावे. आशा सुटेना दोघांची, तारांबळी परमार्थाची. रामी रामदास म्हणे, इतुके लोभाचे करणे. जिथं मोह आहे, जिथं लोभ आहे, जिथं अपेक्षा आहे, तिथं याच्यापेक्षा काय वेगळं होणार. गुरु शब्द ज्ञान काबाडी, विषय शिष्य विषयांचा बराडी. दोघही शिष्य विषयांमध्ये लिप्त आहे आणि गुरु जो आहे, तो जो तथाकथित गुरु आहे, त्याच्याकडे शब्द पांडित्य आहे. हातो मांडीला विनोद, क्रियेवीण शब्दबोध. नुसतं बोलायचं, आचरणात तर काहीच नाही आहे. गुरु आस धरुनी बोले, शिष्य वर पंगे डोले. गुरु म्हणतोय काहीतरी मिळणार आहे, आज खमंग वास येतोय, शिष्यालाही आनंद होतोय, तोही मान डोलून ऐकतोय. स्वामी समर्थ सिरियल मालिका आहे, ते रामाचार्य सांगतात की देवी प्रसन्न झाली की ती पावते, ती अशी आहे तशी आहे. आणि मग लोक येतात, काय काय दागिने घालत असतात देवीला. आणि या रामाचार्यांचे जे शिष्य असतात ते मात्र माना डोलावत असतात. त्यांची सगळी नजर तिकडे. कुणी बांगडी घातली, कुणी जरी काय टोप घातला, कुणी गळ्यातला दागिना दिला, कुणी नाकातली नथ दिली. काही देता आनंदावे, रीता येता कुसमुसावे. कुणी दिलं काही, त्याची वाहवा करावी, आनंद दाखवावा. आणि जर कुणी काही दिलं नाही तर त्याच्याकडे पाहू सुद्धा नाही. माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे, फार वर्ष नाही झाली, 7-8 वर्ष झाली असतील. आमच्या कॉलनीमध्ये आमचे एक मित्र आहेत, ते म्हणाले की आज आमच्याकडे म्हणाले सद्गुरू येणार आहेत, सद्गुरू पूजन आहे. आमच्याकडे पुडी म्हणतात, पुडी करायची आहे, म्हणजे उत्सव करायचा आहे, 4 लोक जेवणाला बोलवायची आहेत, असं तसं. मग आता सद्गुरू आले, गाडी आल्याबरोबर ते रांगोळ्या वगैरे काढलेल्या सगळ्या दारामध्ये. ते आले, बसले हॉलमध्ये, स्वयंपाक तयार होत आला, त्यांचं पाद्यपूजा करण्यात आली. मग कॉलनीतले लोक दर्शनासाठी आले. आता त्यांनी बोलावलं होतं, गुरु येणार आहेत आमचे. मी गेलो. मी 2 पुस्तकं घेतली, समर्थकृत आरत्या आणि दासबोधातील वाग्यज्ञ. ही 2 पुस्तकं घेऊन मी गेलो दर्शनाला. माझ्या समोर 5-6 माणसं होती, मागे 5-6 माणसं होती. माझं लक्ष होतं. प्रत्येक जण 100 रुपयाची नोट, कुणी 200 रुपयाची नोट अशी काढून देत होता. श्रीफळ, कुणी शाल आणली होती. मी 2 पुस्तकं दिली आणि पाया पडलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांनी रोख रकमा दिल्या त्यांना महाराजांनी त्यांच्या शेजारी जे टोपलं ठेवलेलं होतं त्यातली फळं दिली. आता कुणी भक्तांनी दिलेली फळं, त्यातली ती फळं चांगली काढून दिली. मी 2 पुस्तकं दिली, मला फक्त आशीर्वाद दिला, काही दिलं नाही. माझं लक्ष होतं. मी म्हणलं, आपण फक्त पुस्तकं दिली, आपण काही आर्थिक नोट काढून दिलीच नाही एखादी, आपल्याला काही फळ मिळायचं काही कारणच नाही आहे. असा अनुभव मला आलेला आहे. मी कुणाला तुच्छ लेखण्याच्या बाबतीत नाही आहे,
मी कुणाची अवहेलना करतो असंही नाही आहे. मी कुणाचा अपमान करतो माझ्या अंतःकरणात ती भावना नाही आहे. तसं जर असतं तर मी दर्शनाला गेलो नसतो. पण इथं जे समर्थ सांगताय ते आमच्या जीवनात घडणारे प्रसंग आहेत. समर्थ रामदास स्वामींचं 22व्या वर्षी किती सूक्ष्म निरीक्षण आहे, याचं आम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे. वय किती आहे? 22व्या वर्षी हा दासबोध सांगितलेला आहे. तेव्हा समर्थ काय लिहून ठेवतायत हे विशेष आहे. आता असो सद्गुरु वीण, वक्त्याला गुरुस्थानी समर्थ मानतात. आणि समर्थ सांगतात की सद्गुरूंशिवाय अशी तळमळ कुणालाही नाहीये. पोटच ते शिकविल कवण, समदृष्टी जयाची पूर्ण, ऐसा तो विरुळा. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, विषयी विरक्तपण इंद्रिये निग्रहण. विषयी विरक्तपण इंद्रिये निग्रहण, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. कुठल्याही वक्त्याचं ऐकून, कुठल्याही व्यासपीठाच्या समोर बसून आपण जे श्रवण करू, जोपर्यंत वक्त्याला काही प्रचिती नाहीये, वक्त्याच्या बोलण्या आणि चालण्यामध्ये कुठेही भेद नाहीये, वक्ता अत्यंत निस्पृह आहे, अभ्यासू आहे, विद्वत आहे, समर्पित भावनेनं बोलतो आहे, अशा वक्त्याचं ऐकलं तर उपयोग आहे. विषयी विरक्तपण इंद्रिये निग्रहण, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. सद्गुरु वीण कोण जे समर्थ म्हणतात, आता असो सद्गुरु वीण, त्यांच्या कृपेशिवाय ही पात्रता येत नाही. विषयी विरक्तपण इंद्रिये निग्रहण, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. चंचळपणे मन न करी विषय ध्यान, चंचळपणे मन न करी विषय ध्यान, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. बुद्धी बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण. बुद्धी कशी आहे वक्त्याची? बोधात्म रूपा. बुद्धी बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण. भक्ती आहे, ज्ञान आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये अंतःकरणामध्ये अशा वक्त्याच्या प्रेम आहे. भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. रामी रामदास म्हणे, निर्गुण सुख लाधने, गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. समर्थ रामदासांची कृपा होणं आणि त्या कृपेसाठी आपण पात्र असणं हे आपल्या जीवनाचं अंततोगत्वा ध्येय आहे असं आपण समजलं पाहिजे. मग ती पात्रता ती येण्यासाठी, ती कृपा लाभण्यासाठी आम्हाला गडावर जायला पाहिजे, घळीमध्ये जायला पाहिजे, जांबेला जायला पाहिजे, टाकळीला जायला पाहिजे, सेवा केली पाहिजे ना जाऊन काही दिवस. शिवथर घळीमध्ये माणसं नाही आहेत. आपल्याला वाटलं पाहिजे माझ्या आयुष्याचा वर्षातला 1 महिना मी नाही देऊ शकत. रांग लागायला पाहिजे. खरं तर किती मोठा संप्रदाय. ते बाळकडू ते चाटण दिलेच गेलं नाही. काय सेवा करावी लागते आणि कशी सेवा करतात. आमच्या नांदेडला येऊन पहा, तुम्ही अमृतसरला जाऊन पहा. सुवर्ण मंदिरामध्ये गोदावरीचं पाणी खांद्यावरून घागरीनी भरून नेतात लोक, पायामध्ये काहीही न घालता. कळसापासून मंदिर धुतल्या जातं. सचखंड गुरुद्वारा साहिब जो आहे, कळसापासून गोदावरीच्या पाण्याने धुतल्या जातं. किती सेवा करतात समर्पित भावनेनं. तुम्ही नमस्कार करून दर्शन करून येईपर्यंत तुमच्या चप्पल बुटांना जर शक्य असलं तर पॉलिश होईल किंवा त्यावर ब्रश फिरवला जाईल.
कोण करतं हे? लंगरमध्ये रांग आहे वाढण्यासाठी, सेवा कशाला म्हणतात? शिकली पाहिजे. त्याशिवाय गुरुची कृपा नाही आहे. जर समर्थांची कृपा व्हायची असेल, आम्हाला असं काहीतरी करायला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, आता श्रोतयाचा विचार, श्रोता पाहिजे सादर. ओवी क्रमांक 44 पासून श्रोत्याचं विवेचन आलेलं आहे. श्रोता कसा असला पाहिजे त्याचा संदर्भ समर्थ या ठिकाणी सांगतायत. आता श्रोतयाचा विचार, श्रोता पाहिजे सादर. मननशील सारासार, विवेके निवडी श्रीराम. श्रोता आदरे श्रवण करी, तेणे उचंबळे आनंद लहरी. श्रोते वक्ते अर्थांतरी, मिळून जाती श्रीराम. अर्थभूत श्रोता मिळे, आणि आदरे श्रवणी निवळे. तेने सकळिकांचा गळे, देहाभिमान श्रीराम. सादर सर्वांगे सामोरा, आदरे होतसे पुढारा. श्रवणी पडताची उत्तरा, परीक्षुणी सांडी श्रीराम. सांडुनी सवेची सादर, पाहे वक्तया समोर. ऐसा मनाचा व्यापार, मने आरंभिला श्रीराम. मुखाकडे लक्षी आदरे, बाहेरी निघताची उत्तरे. प्राशन करी कर्णद्वारे, विवरे स्वये श्रीराम. भिक्षुक देशावरी सादर, का व्यापारी मिळता व्यापार. का भुसारी करिता भुसार, माप समयी श्रीराम. श्रोता कसा असला पाहिजे? अत्यंत उत्तम श्रोता, त्याचं वर्णन समर्थांनी या समासात केलंय. एक लक्षात घ्या की दासबोध 200 समासी दासबोधामध्ये अनेक समास श्रोता, वक्ता, निरूपणकार, कीर्तनकार ह्याच्यावर वेचलेले आहेत. समर्थ केवळ एका समासामध्ये, जुन्या दासबोधामध्ये वक्ता आणि श्रोता कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे ते सांगतायत. आता श्रोतयाचा विचार, श्रोता पाहिजे सादर. मननशील सारासार, विवेके निवडी. काय काय सांगितलंय? आता श्रोतयाचा विचार. आता आपण श्रोता कसा असला पाहिजे त्याचा विचार करूया. श्रोता पाहिजे सादर. सादर या शब्दाच्या दोन अर्थ आहेत. या शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्याच्या अंतःकरणामध्ये आदर पाहिजे, निष्ठा पाहिजे, तो सादर. त्याला अभिरुची पाहिजे, आवड पाहिजे, विषयांची आवड पाहिजे की बाबा कुठला विषय मांडणार आहेत आज. त्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य याबद्दल थोडी आपुलकी पाहिजे. एक अर्थ. दुसरा अर्थ आहे सादर म्हणजे रेडी टू लिसन, ऐकण्यासाठी तयार आहे. यामध्ये लिसन आणि हिअरिंग असे दोन शब्द आहेत. आपल्याला माहिती आहे ऐकणे, श्रवण याला दोन शब्द आहेत, लिसन अँड हिअरिंग. रेडी टू लिसन, कसं ऐकलं पाहिजे? समर्थांनी पुढे त्याचं विवेचन केले. सर्वांगाचे कान करून ऐकणारा श्रोता तो सादर आहे. समर्पित भावनेनं ऐकतोय, मन लावून ऐकतोय. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय मननशील सारासार, विवेके निवडी. एखाद्या वेळी वक्ता एखादी गोष्ट सांगतो, काहीतरी संदर्भ देतो, ती ह्याच्यासाठी की श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे असावं. त्याला थोडा फोडणी घालणे वगैरे असं ते त्यातला प्रकार आहे. काहीतरी ते जरा गुळ लावून दिला पाहिजे ना कोपराला, तर लोक येतात, ऐकतात, बसतात.
आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे राहावं म्हणून वक्ता अशी काहीतरी एखादी पेरणी करतो. पण हा जो सादर श्रोता आहे तो विवेक आणि सार आसार त्याची निवड करतो. यातलं काय घेतलं पाहिजे? गोष्ट घेतली पाहिजे का गोष्टीतलं तत्व घेतलं पाहिजे? खलबत्ता आपल्याला माहिती आहे. समर्थांच्या जीवनचरित्रामध्ये खलबत्त्याचा प्रसंग आहे. आता त्या खलबत्त्याचं तुम्ही तोंडाने भोळारामाने चावून विडा त्याचा तांबूल केला, चावून विडा दिला समर्थांना, याकडे लक्ष देणार का सद्गुरूंना मी देतो आहे विडा आणि सद्गुरूंनी मला सांगितले की असाच विडा रोज देत जा? सद्गुरू वेडे आहेत का असा विडा खायला? त्याच्या पाठीमागं तत्व का नाही पाहिलं? जेव्हा ती कथाभाग आपल्याला माहिती आहे की समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तो विडा तुम्ही खलबत्त्यासह घेऊन या. आणि जेव्हा भोळारामाकडे शिवाजी महाराज आले ते म्हणाले, स्वामींनी विडा खलबत्त्यासह मागितला आहे. एका हाताने आपली शिखा धरली, दुसऱ्या हाताने मानेवर चाकू फिरवला, खलबत्त्यासह विडा दिला. काय घ्यायचे? तत्व घेतलं पाहिजे यातलं. श्रोता जो आहे, जो सादर श्रोता आहे, तो वक्त्याच्या बोलण्यातलं तत्व जाणतो. मननशील सारासार. तो कसा आहे? मननशील आहे. ऐकलं त्यावर तो मनन करतो. श्रवण, मनन, परमार्थाच्या 4 पायऱ्या आपल्याला माहिती आहेत. श्रवण, मनन, मननशील. 3री पायरी आहे निधिध्यास आणि 4थी पायरी आहे आत्मसाक्षात्कार. 3 पायऱ्या आपल्या हातात आहेत. श्रवण करणे, त्यावर मनन करणे आणि ते निधिध्यास म्हणजे आपल्या जीवनात उतरवणे. हे जर 3 गोष्टी आपण जर केल्या तर 4थी गोष्ट जी आपल्या हातात नाहीये ती प्रकट होते आपल्या समोर. भगवंत साक्षात उभा राहतो. आत्मसाक्षात्कार. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तो श्रोता मननशील सारासार विवेके निवडी. श्रोता आदरे श्रवण करी, तेणे उचंबळे आनंद लहरी. श्रोते वक्ते अर्थांतरी मिळवणी जाती. तो वक्ता तळमळीनं सांगतोय. श्रोत्याला विषयाची आवड आहे, त्या निरूपणाची आवड आहे आणि त्यांनी सगळं बाजूला ठेवून पूर्ण वेळ ऐकण्याच्या दृष्टीनं तो समोर येऊन बसलेला आहे. आता सांगणारा वक्ता तसा आहे, ऐकणारा श्रोता तसा आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, श्रोते वक्ते अर्थांतरी मिळवून जाती. देहभान उरत नाही. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, श्रोती असावे सावध. श्रवण करताना कसं असलं पाहिजे? श्रोती असावे सावध, तेणे गुणे अर्थ होतसे विशद. श्रवणाला बसायचं. अनेक विषय भुंगे घालणारे डोक्यामध्ये आहेत. काय उपयोग आहे बसून? घरातल्या कटकटी, भांडण, तंटे, सुनेचे कारस्थान, ते सगळे तिथे येऊन ओकायचे का? श्रोती असावे सावध, तेणे गुणे अर्थ होतसे विशद. श्रोते श्रवण मनने, मननशील होती सुचित्त मने. मन त्यांचं कसं होत आहे? अजून शुद्ध होत आहे, सुचित्त, मननशील आहेत ते. वाच्यांश सांडीला मागे. मी जे तुम्हाला म्हणालो की तत्व महत्वाचं आहे. समर्थांच्या जीवनातल्या अनेक कथा आहेत. केवळ त्या कथेमध्ये आम्ही अडकून बसणार का? तत्व महत्वाचं आहे. वाच्यांश सांडीला मागे, लक्षांश पुढे भेदीला लाग वेगे. लक्षांश जो आहे तो भेदायचा आहे,
लाग वेगे अति तत्परतेने तिन्ही पहाव्या प्रचिती. 3 प्रचिती आहेत: शास्त्र प्रचिती, ग्रंथ प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्र काय सांगतंय? गुरु काय सांगतायत? शास्त्र ग्रंथ प्रचिती किंवा शास्त्र प्रचिती एक, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. 3 प्रचिती आहेत. तिन्ही पहाव्या प्रचिती, प्रचिती विण कदापि न घडे गती. दास म्हणे रे भावे, श्रोते तुम्ही सावधान असावे. निव्वळ श्रवण करायचे म्हणून करण्यात अर्थ नाहीये. समर्थ सांगतायत किती सावध असलं पाहिजे, किती सावध असलं पाहिजे याचं विवेचन पुढे दिलेलं आहे समर्थांनी, याच समासामध्ये दिलेलं आहे. समर्थ म्हणताय अर्थभूत श्रोता मिळे आणि आदरे श्रवणी निवळे, तेने सकळिकांचा गळे देहाभिमान. ज्याच्या मनामध्ये उत्कंठ आहे, तळमळ आहे, आस्था आहे, समर्पण आहे, ऐकण्याविषयी आवड आहे, असा श्रोता मिळणं हे खरं तर वक्त्याचं भाग्य आहे. 11 महिने झाले आपण हा ज्ञान यज्ञ चालवलेला आहे. समर्थांच्या कृपेने आपल्यापैकी 90% मंडळी मागच्या एप्रिल पासून या ठिकाणी उपलब्ध आहेत, मे पासून. सगळे आपल्या परिवारातली आहेत. असा सर्वांगाचे कान करून ऐकणारा श्रोता समर्थ म्हणतात अर्थभूत श्रोता मिळे आणि आदरे श्रवणी तुंबळे निवळे, तेने सकळिकांचा गळे देहाभिमान. मग या ठिकाणी आम्ही कसे बसलो आहोत? खुर्ची आहे का? आता तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात. कुणी सोफ्यावर लोळून ऐकत असेल, कुणी बसलेला असेल, कुणी गादीवर असेल, कुणी खाली बसलेला असेल. समर्थ म्हणतात तेने सकळिकांचा गळे देहाभिमान. मी कोण आहे? देहावर काय, मी कुठले कपडे घातलेले आहेत, काय केलेलं आहे, काय नाही, सगळं लक्ष कुठे? त्या कथेकडे, निरूपणाकडे. सादर सर्वांगे सामोरा, आदरे होतसे पुढारा. या ठिकाणी 2 शब्द वापरलेत, सादर आणि आदर. समर्थ म्हणतात सादरे सर्वांगे सामोरा. तो सादर आहे, समर्पित आहे. समर्पित भावना यासाठी आहे की तो कशालाही, जे काम पडेल तो पुढे. लवकर गेलो आज निरूपणाला, सतरंजी टाकायची आहे. सतरंजी टाकणारी माणूस आला नाही अजून, बिछायतवाले माणसं आले नाहीत अजून. धरली सतरंजी, पटकन टाकली. आमच्या नांदेडला आम्ही दर शनिवारी, महिन्यातला दुसरा शनिवार, नांदेड दासबोध अभ्यास मंडळाचा एकत्रीकरणाचा वार असतो. दुसरा शनिवार दर महिन्यात. बरोबर 4 वाजता सगळे येतात. 5:30 वाजेपर्यंत सगळं संपतं. 1.5 तास. 3 श्लोक घ्यायचे, जपाची माळ घ्यायची, एक अर्धा तास कुणीतरी विवेचन करायचं, निरूपण करायचं, आरती करायची, प्रसाद वाटप, संपला विषय. मग एखाद्या वेळी आपण लवकर गेलं, तिथं सतरंजी टाकायची आहे. पटकन आपल्याला पुढं होता आलं पाहिजे. माईक सिस्टीम लावायची, पटकन पुढं होता आलं पाहिजे. घडीमध्ये याचा अनुभव मी घेतलेला आहे. कित्येक वर्ष हे काम माझ्याकडे होतं. माईक खालीवर करणे, व्यासपीठावर माणूस बसला की ते त्याच्या बरोबर तोंडापर्यंत माईक येण्यासाठी म्हणून हे काम मी बरीच वर्ष केलंय. कुणी उभा राहून बोलतो, मग तो माईक उभा करायचा, आवाज कमी जास्त करायचा, आवाज आला नाही की मग पुढे जायचा, अजून माईक पुढे ढकलायचा, व्हॉल्यूम वाढवायचा.
हा सादर भाव आहे. आणि आदरे श्रवणी निवळे, आदरपूर्वक श्रवण करणे. तिथं काही दोष काढायचे नाहीत. तिथं असं म्हणले, हे त्यांनी तर एवढं सांगितलं होतं, असं काही बोलू नये. आदराने श्रवण करावं. तेने सकळिकांचा गळे देहाभिमान, सादर सर्वांगे सामोरा. सगळं काम करतोय, पुढे 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 करतो. सामोरा म्हणजे पुढे, म्हणजे चमकोगिरी करत नाही. सामोरा म्हणजे अजून एक त्याचा अर्थ होतो, समोर समोर करणे. आपण म्हणतो फारच ज्याला सवय पुढं पुढं करायची, तसं नव्हे. समर्थांनी जो शब्द वापरलाय, सादर सर्वांगे सामोरा, आदरे होतसे पुढारा. सगळ्या कामामध्ये तो पुढे असतो आणि पहिल्या रांगेमध्ये बसतो. त्याला वाटतं की सद्गुरूंच्या मुखातून, वक्त्यांच्या मुखातून जे पडेल ते पहिल्यांदा मला मिळालं पाहिजे, पहिल्यांदा माझ्या कानात आलं पाहिजे. समोर बसण्याचा दुसरा एक फायदा काय आहे? मागे जर बसलं तर काय नुकसान आहे? समोर जे बसलेले लोक असतात त्यांच्याकडे वक्त्याचं जास्त लक्ष असतं. तसं वक्ता सगळीकडे फिरत असतो, नजर फिरवत असतो. आणि ज्या वक्त्याला सगळीकडे नजर फिरवत विषय मांडता येतो तो खरा वक्ता. नाही तर मग कुठे काहीतरी दोघं तिघ जण बोलत असतील, तिकडे जर वक्त्याची नजर नाही गेली तर त्यांचा तो उद्योग चालूच राहतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, श्रवणी पडताची उतारा, परीक्षून सांडी. पहिल्या रांगेमध्ये तो बसतो आणि ऐकण्यासाठी पहिल्या रांगेत बसतो. मागे बसलं पोल्युशन वाढतं, कुणी काय बोलतं, कुणी काही करत राहतं. समोर बसलं की बरोबर लक्ष असतं वक्त्याकडे, कारण वक्ता आपल्याला पाहतोय. घडीमध्ये, शिवथर घडीमध्ये साधना सप्ताहाच्या वेळी तो चक्रव्यूह असतो आणि त्या चक्रव्यूहामध्ये देहभान विसरतं माणसाचं. चक्रव्यूह झाल्यानंतर महिला फुगडी खेळतात, काय काय खेळ खेळतात, तिथं देहभान विसरतं. पुढे समर्थ म्हणतात, सांडुनी सवेची सादर, पाहे वक्तया समोर, ऐसा मनाचा व्यापार, मने आरंभिला श्रीराम. मुखाकडे लक्षी आदरे, बाहेरी निगताची उत्तरे, प्राशन करी कर्णद्वारे, विवरे स्वये श्रीराम. कसं श्रवण केलं पाहिजे? पुढे बसलं पाहिजे, जे पडेल ते काम आपण केलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा श्रीराम. मनाच्या तोडून ओढी, अनेक विषय आहेत, अनेक भुंगे आहेत डोक्याला आपल्या लागलेले, ते सगळे पाश तोडता आले पाहिजेत. त्याशिवाय आपल्या आयुष्याचा काळ सार्थकी लागणार नाही. मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बसावे आवडी, आवडीनं बसलं पाहिजे. सावधपणे घडीने घडी, काय चाललंय, काय सांगितलंय ते सावधपणे सगळं टिपून घेता आलं पाहिजे. मुखाकडे लक्षी आदरे, असा जो श्रोता आहे तो वक्त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. मुखाकडे लक्षी आदरे, बाहेरी निगताची उत्तरे, प्राशन करी कर्णद्वारे, विवरे स्वये. तो शब्द पडलेला आपल्या कानामध्ये घेतो, अत्यंत आदराने लक्षपूर्वक ऐकतो. प्राशन करी कर्णद्वारे. समर्थ म्हणतायत, तो ते सगळं जे अर्थभूत आहे ते आपल्या कानाने आपल्या अंतःकरणात उतरवतो आणि विवरे स्वये,
त्यावर त्याचं विवरण करतो. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, परत्रीचे साधन सार आहे, नाना प्रकारी तुळना न साहे. परमार्थाचं साधन हे सार श्रवण आहे. नाना प्रकारी तुळना न साहे, अद्वैत बोधे श्रवणे तरावे, निरूपणे मानस आवरावे. कल्याणकारी भवशोकहारी, सत्संगती मानव मूढ नारी, ग्रंथांतरी अंतर विवरावे, निरूपणे मानस आवरावे. आपल्या मनाला आवरायचं असेल, आपलं मन जर गुंतवायचं असेल तर श्रवणासारखा, मग तुम्ही CD ऐका, कॅसेट ऐका, पेनड्राईव्ह ऐका, पुस्तक वाचा, भाषणं ऐका, निरूपण ऐका, कीर्तन ऐका, हे सगळे श्रवणाचे प्रकार आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, केवळ सात्विक करमणूक म्हणून आपलं श्रवण नसलं पाहिजे, तर भगवंताच्या प्राप्तीसाठी श्रवण झालं पाहिजे. कारण नवविधा भक्तीमधलं पहिलं चरण ते श्रवण. नवविधा भक्तीचं पहिली पायरी आहे श्रवणाची. आणि 5 समास समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये वर्णन केलेले आहेत केवळ श्रवणासाठी. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा, जयासी बोलता वाचेचा, हव्यासची पुरे श्रीराम. वक्त्याला आनंद होतो, श्रोता किती मन लावून ऐकतोय हे पाहून वक्त्याला वाटतं की माझ्या बोलण्याचं चीज झालं. भिक्षुक देशावरी सादर, का व्यापारी मिळता व्यापार, का भुसारी करिता भुसार, माप समयी श्रीराम. या ओवीपासून समर्थ रामदास स्वामींनी उदाहरणं दिलेली आहेत, संदर्भ दिलेले आहेत, आणि अत्यंत मनोहारी असं वर्णन आहे हे. श्रवण कसं केलं पाहिजे, मग त्यांनी व्यापारी सांगितलं आहे, भिक्षुक सांगितलं आहे. आपल्या जीवलगाची वार्ता ऐकताना आपण किती आनंदी होतो, किंवा दुसऱ्याची निंदा करताना किती आपण लक्ष देऊन ऐकतो, या सगळ्या गोष्टी, हे संदर्भ समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी रूपकाच्या दृष्टीनं दिलेले आहेत. याचा विचार ओवी क्रमांक 51 पासून आपण उद्या दुपारच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.